एक महत्त्वाची बातमी म्हणजेच पुणे हडपसरमधील अमरधाम स्मशानभूमीतील महानगरपालिकेच्या जागेत अनधिकृत धंदा सुरू असून एका पत्र्याच्या शेडमध्ये गेली 10 ते 11 वर्ष कोणतेही भाडे न भरता व्यापार सुरू असल्याचं समोर आलंय। यात एक धक्कादायक बाब म्हणजेच या अनधिकृत धंद्याबाबत क्षेत्रीय कार्यालय आणि सहाय्यक उपायुक्त रवी खंदारे यांना कोणतीही माहिती नव्हती। या दुकानातून अंत्यविधीसाठी 12-13 हजार रुपये आकारले जात असल्याची माहिती मिळाली असून दर अव्वाच्या सव्वा असल्याचं स्थानिकांनी सांगितलंय। तसेच पावती मागितली असता 2014 ची पावती दाखवत उडवाउडवीची उत्तरही देण्यात आली आहेत। या व्यवहारामागे कोणते अधिकारी सामील आहेत का याचा पाठपुरावा करण्यासाठी या प्रकरणाची तक्रार आता थेट पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे करण्यात येणार आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दिनेश वंडे यांनी। आज आपण हडपसर येथील अमरधाम स्मशानभूमी येथे आहोत आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर या ठिकाणी एक आपल्याला अनधिकृत शेड दिसत आहे। गेल्या अनेक वर्षापासून अनधिकृत शेड पाहायला गेलं तर या ठिकाणी महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या या स्मशानभूमीत आहे आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आर्थिक उलाढाल होते। हे जे शेड आहे हे अनेक वर्षापासून हे शेड आहे आणि पाहायला गेलं तर महानगरपालिकेच्या जागेत असलेले हे शेड पाहायला गेलं तर हे स्मशानभूमी आहे आणि ह्या स्मशानभूमीच्या जागेत पाहायला गेलं तर हे शेड आपल्याला दिसत आहे। आणि या शेडबाबत आम्ही महानगरपालिकेला विचारायला गेलो असता या ठिकाणी अधिकाऱ्यांनी आम्हाला टोलवाटोलीचे उत्तर दिले आणि जे हडपसर क्षेत्रीय कार्यालय जे सहाय्यक उपायुक्त आहेत रवी खंदारे यांनाही याबाबतीत विचारलं गेलं तर ते म्हणले की मला या ठिकाणी स्मशानभूमीत शेड आहे का नाही हेही माहीत नाही आहे। म्हणजे पाहायला गेलं तर हडपसर क्षेत्रीय कार्यालयापासून 200 मीटर जे हडपसरचं क्षेत्रीय कार्यालय आहे 200 मीटरवर असलेलं हे स्मशानभूमी आणि या ठिकाणी अनधिकृत शेड गेल्या अनेक वर्षापासून पाहायला गेलं तर 20 ते 30 वर्षापेक्षा जास्त काळ झाला हे शेड आहे अशी माहिती मिळत आहे। पण एकंदरीत पाहायला गेलं तर या अधिकाऱ्यांना ही बाब माहीत नाही आहे, म्हणजे किती अत्यंत खेदाची बाब आहे। कारण की आता जी व्यक्ती ह्या स्मशानभूमीच्या आवारात हे जे पत्र्याच्या शेडमध्ये जे व्यवसाय करते जे आपल्याला अंत्यविधीला जे काही सामान लागतं त्यासाठी हे शेड वापरलं जातं। या शेडमध्ये विक्री केली जाते। त्यानंतर अव्वाच्या सव्वा दरात या ठिकाणी येथे विक्री केली जाते। जर एखाद्या व्यक्तीची जर मयत झाली आणि या ठिकाणी काही सामान खरेदीचे असतात या ठिकाणी हे सामान खरेदी केलं जातं आणि पाहायला गेलं तर 12 ते 13 हजार रुपयाला सामान खरेदी केलं जातं आणि यामुळे एक खूप मोठ्या प्रमाणात तिथे आर्थिक उलाढाल होते। एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी या स्मशानभूमीत रोजच्या 4 ते 5 मयत कमीत कमी होत असतात आणि खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आर्थिक उलाढाल होते। पण एकंदरीत पाहायला गेलं तर आम्ही या व्यावसायिकाशी बोलायला गेलो तर यांनी आम्हाला अरेरावाची भाषाही केली आणि या ठिकाणी उडवाउडवीचे उत्तर दिले। तुम्हाला काय करायचं आहे, मी तुम्हाला का सांगू मी इथे का आहे। आणि आम्ही त्याला पाहायला गेलो तर खरं तर फक्त जी ॲग्रीमेंट कॉपी मागायला गेलो की दादा हे तुम्ही भाडे करारावर करता का, कशा प्रकारे तुम्ही इथे राहता ह्या विचारणा केली असता त्यांनी आम्हाला अरेरावाची भाषा केली। तुमच्यासारखे खूप पत्रकार येतात अशी त्यांनी यावेळेस आम्हाला बोलले। पण एकंदरीत पाहायला गेलं त्यांनी काही लोकांना फोनही केला आणि मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला। पण पाहायला गेलं तर हे कोणाच्या आशीर्वादाने चालले हाही एक महत्त्वाचा भाग आहे। या ठिकाणी मैतीचे सर्व सामान मिळते आणि तेही अनधिकृत गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी महानगरपालिकेला भाडे करारी म्हणजे टॅक्स जे भाड्याची पावती असते त्या भाड्याचे जे पैसे असतात हेही दिले नाहीत। त्यांनी आम्हाला पावती दाखवली, अनेक वेळा विचारणा केल्यानंतर त्यांनी आम्हाला पावती दाखवली आणि 2014 मध्ये त्यांनी शेवटची पावती भरली आहे अशी आम्हाला यावेळेस त्यांनी पावती दाखवली। त्याचा आमच्याकडे फोटोही आहे। पण एकंदरीत पाहायला गेलं तर हे जे आपल्याला जे मागं जे आता पत्रा शेड दिसत आहे हे कोणाच्या आशीर्वादाने चाललं आहे। या ठिकाणी पाहायला गेलं तर खूप मोठ्या प्रमाणात यांनी ह्या जागेचा ताबा सुद्धा घेतलेला आपल्याला दिसत आहे आणि या नेमका आशीर्वाद कोणाचा आहे आता आपल्याला हेही पाहावं लागेल। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची काय यात मिळती-जुळती आहे ह्याबाबत आता आपण पुढे याची सर्व तपशील जाणून घेणार आहोत आणि जे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत नवल किशोर राम यांच्यावरून आम्ही याबाबत सर्व विचारणा करणार आहोत। न्यूज अनकटसाठी मी दिनेश वडणे, धन्यवाद।